नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रांती या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जवाहर नवोदय विद्यालयाला सिलेक्शन टेस्ट कशी असणार आहे. म्हणजे आपल्याला जो पेपर येणार आहे तो कसा असेल, त्याच्यामध्ये प्रश्न कसे असतील आणि तुम्हा सर्वांना 6वी साठी जवाहर नवोदय विद्यालयाला 2027-28ला ॲडमिशन घेताना प्रश्न जे पेपरमध्ये येणार आहेत ते कसे असतील हे सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर निवड चाचणीची रचना जी आहे म्हणजे पेपर, तर हा पेपर म्हणजे सिलेक्शन टेस्ट कसे असणार आहे. तर हा जो नवोदयचा पेपर तुमचा जो होणार आहे तर तो 2 तासांसाठी असेल. म्हणजे 2 तास तुम्हाला त्या पेपरला वेळ असेल, म्हणजे 120 मिनटं तुम्हाला वेळ असेल. आणि ही पेपरची वेळ सकाळी 11:30 ते दुपारी 1:30 या वेळेमध्ये हा पेपर घेतला जातो. यामध्ये फक्त वस्तुनिष्ठ बहुपारी स्वरूपाचे प्रश्न असतात. म्हणजे MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, म्हणजे 4 उत्तरं तुम्हाला दिलेली असतात ABCD, आणि या 4 उत्तरापैकी एक उत्तर तुम्हाला ओहोल त्या ठिकाणी या ठिकाणी असा डार्कमध्ये रंगवायचं असतं. एकूण 100 गुणांसाठी 80 प्रश्न असतात. म्हणजे एक जो प्रश्न असेल त्याला 1.25 गुण त्या ठिकाणी असतील. म्हणजे 80 प्रश्नासाठी 100 गुण असतील. आता हे जे 80 प्रश्न आहेत ते कसे असतील, तर यावर्षीच नव्याने परिसर अभ्यास हा घटक त्यांनी या परीक्षेमध्ये ॲड केलेला आहे. म्हणजे मानसिक क्षमता चाचणी आणि परिसर अभ्यास याचे 20-20 प्रश्न त्या ठिकाणी असतील. 20 म्हणजेच 25-25 गुणासाठी, म्हणजे 50 त्या ठिकाणी गुणांचं वेटेज या मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता आणि परिसर अभ्यास दोन्ही मिळून 50 गुण असतील. फक्त अंकगणित म्हणजे गणितासाठी 25 गुण आणि 20 प्रश्न असतील. आणि भाषा त्याच्यामध्ये विविध प्रकारचे पॅरेग्राफ प्रश्न असे 20 प्रश्न त्या ठिकाणी असतील आणि त्याला 25 गुण असतील. आता जो कालावधी असेल तर तो तुम्हाला 120 मिनिटांमध्ये सोडवायचे. म्हणजे याला तुम्ही 60 मिनिटं वेळ आपण धरूया, याला 30 मिनिटं आणि याला 30 मिनिटं. तुम्ही याला कमी जास्त करू शकता. याला तुम्ही 25 मिनिटात सोडवलं तरी चालेल, याला 25 मिनिटात सोडवलं तरी चालेल, आणि उरलेले 10 मिनिटं याला 70 मिनिटं, म्हणजे वेळ कमी जास्त झाला तरी चालेल. कारण तुम्हाला एकूण 120 मिनिटं आहेत. त्यामुळं या ठिकाणी कालावधी दिलेला आहे. प्रत्येक जो उमेदवार असेल म्हणजे तुम्ही विद्यार्थी, त्याला तिन्ही विभाग, म्हणजे कुठले विभाग, तर हे जे 3 विभाग आहेत, याला म्हणायचं विभाग 1, याला म्हणायचं विभाग 2 आणि याला म्हणायचं विभाग 3, अशी एकच प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी दिली जाईल. आणि जे दिव्यांग विद्यार्थी आहेत, म्हणजे फिजिकल हँडिकॅप PH विद्यार्थी जे आहेत, त्यांना, जे विशेष गरजा विद्यार्थी असणारे आपण त्यांना म्हणतो, त्यांना 40 मिनिटाचा अतिरिक्त वेळ त्या ठिकाणी दिला जाईल. म्हणजे 40 मिनिटं त्यांना पेपरला जास्त आहेत. आता उत्तर कसे नोंदवायचे हे तुम्ही सर्व प्रॅक्टिस करणारच आहात. पण जे नवीन विद्यार्थी आहेत, पहिल्यांदाच 5वीला त्या ठिकाणी काही जण नवोदयची एक्झाम जर देत असतील, तर त्यांना एक OMR शीट ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये असे 4 ओल्स त्या ठिकाणी असतात ABCD, तर ते त्या ठिकाणी डार्क करायचे असतात. समजा तुमचं उत्तर B आहे तर त्याला ते असं डार्क करायचं, त्याला OMR म्हणतात. त्यानंतर हा जो तुम्ही पेन वापरणार आहात, फक्त निळा किंवा काळा, आता या ठिकाणी मी लाल वापरला तर हा असा चालणार नाही. तर तुम्हाला फक्त निळा किंवा काळा बॉल पॉईंट पेन घेऊन जायचं आहे. ते पेन सोबत आणायचे. पेन्सिलचा वापर करण्यास सक्त. पेन्सिलने कोणीही पेपर सोडवायचा नाही. प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय असतील. या पद्धतीने 4 पर्याय ABCD त्या ठिकाणी असतील. फक्त एकच उत्तर तुमचं बरोबर असेल. जसं स्कॉलरशिपला काही ठिकाणी 2 उत्तरं त्या ठिकाणी बरोबर असतात, तर तसे 2 उत्तर या ठिकाणी असणार नाहीत. उमेदवार म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांनी काय करायचं, योग्य पर्याय निवडायचा आणि पूर्ण काळं करायचं. म्हणजे असा जो वाला असेल त्याला असं अर्धा रंगवून सोडायचं नाही, तर त्याला पूर्णपणे काळं करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्या ठिकाणी उदाहरणार्थ दिलं आहे. जर प्रश्न क्रमांक 35चं तुमचं उत्तर C असेल, तर त्या ठिकाणी या Cलाच त्या ठिकाणी तुम्हाला ओहोल तो आहे तो डार्क करायचा आहे. आता योग्य त्या ठिकाणी आपण आता काळा केलेला आहे. मशीनद्वारे ते उत्तर वाचले जातात. त्याच्यामुळे ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे.
तुम्हाला व्हाईटनर किंवा काही व्हाईट एखादा चुकला आहे आणि तुम्ही त्याच्यावरती व्हाईटनर वापरलं तर ते चालत नाही. आता सांगितलं 180 प्रश्नासाठी 100 मार्क आहेत. म्हणजेच काय, तर एका याला 1.25 गुण, एका प्रश्नाला 1.25 गुण त्या ठिकाणी येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतेही निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी असणार नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या प्रश्नाचं ओळखाळ केलं तर त्याचे मार्क कट होणार नाहीत. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी असणार नाही. आता समजा कॉम्पिटिशन खूप आहे आणि 98 गुण मिळवणारे विद्यार्थी त्या ठिकाणी 10 विद्यार्थ्यांना 98 गुण मिळाले आहेत. मग या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कसं करायचं, या 10 विद्यार्थ्यांचं? तर तुम्हाला जर टाय झालेलं असेल, तुम्हाला 10 विद्यार्थ्यांना 98 गुण मिळालेले आहेत आणि आता टाय झालेलं आहे, मग हे विद्यार्थी कसे निवडायचे? तर तुम्हाला मानसिक क्षमता आणि परिसर अभ्यास आपण भाग जो 1 आहे पहिला, ज्याच्यामध्ये 20-20 त्या ठिकाणी प्रश्न आहेत, याच्यामध्ये 25-25 गुण आहेत, म्हणजे एकूण 50 गुण. त्याच्यात ज्या विद्यार्थ्याला, या 10 पैकी ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील त्याला प्राधान्य दिलं जाईल दुसऱ्यापेक्षा. म्हणजे एका विद्यार्थ्याला 50 पडले, नंतर त्याला 49 पडले, नंतर 47 पडले, तर ज्याला 50 पडतील त्याला प्राधान्य दिलं जाईल. आता 50-50 वाले 3 विद्यार्थी आले या 10 पैकी, 50-50 आणि 50, तेही समान गुणाचे आलेत. तर याच्यानंतर जो भाग 2 आहे त्याच्यामध्ये गणित आहे. त्या गणितात पहिल्या विद्यार्थ्याला 50 पडले आणि गणितामध्ये जे काही 25 त्या ठिकाणी गुण आहेत, एका विद्यार्थ्याला 25 पडले, याला 24 पडले आणि याला 23 पडले, तर या 25ला त्या ठिकाणी काय दिलं जाईल? प्राधान्य दिलं जाईल. आणि त्यातली त्यात या 25, 24 आणि 23 पैकी हा जो 23 मार्क मिळाला विद्यार्थी जर एस-टी असेल कॅटेगरीने, कॅटेगरी ओपन कॅटेगरी असेल, नंतर एस-सी असते, एस-टी असते, ओ-बी-सी असते, तर या जातीपैकी जर हा 23 गुण मिळवून जर एस-टी उमेदवार असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल. आणि हा जर 24 वाला असेल, तो जर एस-सी असेल तर त्याला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे मार्क त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी ठरले जातील. आता एस-सी उमेदवाराला जनरल आणि इतर मागासवर्गीय उमेदवारापेक्षा जास्त प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता इतर मागासवर्गीय उमेदवाराला जर समान मार्ग असतील त्या ठिकाणी तर त्याला प्राधान्य दिलं जाईल. समजा आता आपण पाहिलं 50, 50 आणि 50 दिलेला आहे, तर हा ओपन आहे, हा ओ-बी-सी आहे, हा एस-सी आहे आणि हा एस-टी आहे. किंवा एकूण जरी मार्क धरले आपण 98 पडलेले आहेत, 50 उदाहरणापेक्षा आपण एकूण गुणाचा विचार करू, तर एकूण गुणामध्ये यामध्ये एस-टी उमेदवाराला प्रथम प्राधान्य, त्यानंतर एस-सी उमेदवाराला द्वितीय प्राधान्य, त्यानंतर ओ-बी-सी तिसरा आणि ओपन चौथा. अशा पद्धतीने पहिलं सिलेक्शन एस-टी उमेदवाराचं होईल, नंतर एस-सीचं होईल, नंतर ओ-बी-सीचं होईल आणि ओपनचं होईल. आणि हे जे आहे आपण हे फक्त 50 गुणांपैकी पाहिलं होतं. आता आपण एकूण गुणामध्ये त्या ठिकाणी पाहतोय. एकूण गुणामध्ये या सिलेक्शन जे होणार आहे ते या 4 विद्यार्थ्यांचं होणार आहे. आता पुन्हा मुलाच्या तुलनेत मुलीला प्राधान्य दिलं जाईल. आता या ठिकाणी या ओपनमध्ये 2 आहेत 98 वाला. ओपनमध्ये 98 वाली एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. तर या मुलाच्या अगोदर त्या ठिकाणी मुलीचं सिलेक्शन होणार आणि नंतर मुलाचं सिलेक्शन, म्हणजे मुलींना त्या ठिकाणी प्राधान्य असेल. म्हणजे का असं केलं जातं, तो तुमची जी उत्तम बुद्धिमत्ताची पातळी आहे ती लक्षात घेऊन वयाने लहान उमेदवारला, आता यातही पुन्हा मुलगा आहे, मुलगी आहे, त्यात मुलीला प्राधान्य दिले आणि पुन्हा आता आणखीन एक विद्यार्थी घेऊ आपण, 97 मार्कवाला आहे. 97 वाल्या त्या ठिकाणी 3 विद्यार्थी आहेत आणि त्या 97 मध्ये आता ते ओपन कॅटेगरीचे आहेत. त्याच्यामध्ये जे वयाने लहान असेल, म्हणजे थोडक्यात याचं वय आता 5वीला म्हटलं तर साधारणपणे 12-13 वर्ष वय असेल, याचं 13 वर्ष वय आहे समजा, याचं 13 वर्ष 2 महिने आहे आणि याचं 13 वर्ष
महिने आहे, जर ज्याचं वय कमी आहे 13 वर्ष त्याला प्रथम प्राधान्य, त्याचं 13 वर्ष आणि 2 महिने त्याला द्वितीय प्राधान्य आणि 13 वर्ष 3 महिन्याला तृतीय, अशा पद्धतीने सिलेक्शन त्या ठिकाणी केलं जातं. आणि बऱ्याच वेळा असं होतं की मुलांना 98 मार्क आहेत, याचं झालं, माझं नाही झालं, तिचं झालं पण माझं नाही झालं, असे प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतात. तर लक्षात ठेवा, की तुमची सिलेक्शन प्रोसिजर असते ती अशी असते: अगोदर एस-टी उमेदवाराला प्राधान्य, नंतर एस-सी, नंतर ओ-बी-सी, मग ओपन, आणि नंतर त्याच्याही आधी मुलींना प्राधान्य असतं. त्यामुळे समान मार्क मिळवणे कधी कधी आपलं सिलेक्शन झालं नाही तर ही प्रोसिजर त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता ठीक आहे, चाचणीचं स्वरूप आपण पाहू की एक्झॅक्टली तुमचा जो पेपर आहे, जी परीक्षा आहे, ती कशी असेल. तर आपण आत्ता पाहिलं विभाग 1 मध्ये जी बुद्धिमत्ता आहे तर ती नॉन व्हर्बल आहे. नॉन व्हर्बल म्हणजे आकृत्या असतील, तर दिले फक्त आकृत्या, त्या ठिकाणी फक्त आकृत्या असतील, म्हणजे डायग्रॅम्स असतील. हे डायग्रॅम जे असतील त्या सामान्य तुमची जी क्षमता आहे, बुद्धिमत्ता, त्याला IQ म्हणतात, तो तपासण्यासाठी ह्या प्रश्नांची निर्मिती केलेली आहे. आणि हा विभाग 5 भागामध्ये, म्हणजे हा जो भाग पहिला आहे त्याचे पुन्हा 5 उपविभाग त्या ठिकाणी पडलेले आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5, म्हणजे जे 20 प्रश्न तुम्हाला जे बुद्धिमत्तेचे विचारणार आहेत, तर पहिल्यामध्ये 4, दुसऱ्यामध्ये 4, तिसऱ्यामध्ये 4, असे 4 पंचे 20 प्रश्न, जे की 25 गुणांसाठी असतील. ते कसे असतील तर पहा. तर जो भाग 1 आहे, आता आपण पुन्हा जे 5 भाग आहेत ते पाहणार. भाग 1 मध्ये 1 ते 4 म्हणजे किती प्रश्न आहेत? एकूण 4 प्रश्न असतील. 4ही प्रश्नाचं स्वरूप सारखंच आहे. त्याच्यामध्ये काय आहे? तर एक आकृती आहे आणि एक जो भाग आहे इथला, तो मिसिंग आहे. मिसिंग म्हणजे गहाळ झालेला आहे. म्हणजे तो तुम्हाला या आकृत्यामधून शोधायचा आहे. आता तुम्हाला ABCD असे 4 पर्याय आहेत. ABCD, आणि यात एक्झॅक्ट त्या ठिकाणी सामावणारा भाग, असे सलग 4 प्रश्न असतील. काही ठिकाणी वेगवेगळे प्रश्न. हे 4च प्रश्न हे पहिल्या भागावरती असतील. तिथं फक्त मिसिंग भाग ओळखायचा आहे. आता आपण एक उदाहरण या ठिकाणी उदाहरणादाखल घेतलं. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बरोबर मधून अशी रेषा कुठं जाते पहा. इथं 4ही आकृत्यामध्ये मधून रेषा जाते. त्यानंतर हा गोल पूर्ण होईल. इथंही गोल आहे, इथंही गोल आहे, इथंही गोल आहे, इथंही गोल आहे. आता ही जी रेषा आहे ती इथून जाते मधून, तर इथं जात नाही, म्हणजे ही आपली आकृती नसेल, या तीनलाही जाते. पुन्हा एक अशी आडवी रेषा आहे, इथं आहे, इथं तर नाहीच आहे, आकृती आपण कट केली, इथंही आहे आणि इथंही आहे. पण ही जी आकृती ही जी आहे इथंच आहे, म्हणजे इथं इथं गेलेलीच आहे, ही इथं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहेत ते उत्तर त्या ठिकाणी शोधायचे आहेत. आता प्रश्न 5 ते 8 मध्ये 3 आकृत्या पुन्हा दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी आहे, म्हणजे या ठिकाणी जागा रिकामी आहे. मग ती आकृती आपल्याला शोधायची. या ठिकाणी पहा, एक एक भाग ॲड होत गेला आहे, म्हणजे इथं वरती भाग हा ॲड झालेला आहे. या ठिकाणी सगळ्या आकृतीमध्ये तो भाग ॲड झालेला आहे. पण जे अपोजिट आहेत त्या ठिकाणी गोल असेल, म्हणजे ही आकृती येणार नाही, ही येणार नाही, ही येणार नाही. त्याच्यासाठी पहा अपोजिट त्या ठिकाणी गोल दिलेले आहेत. आता भाग 3 मध्ये भौमितिक आकृती पूर्ण करायची आहे. त्याच्यामध्ये त्रिकोण असतील, चौरस असतील, वर्तुळ असतील, अशा फिगर्स, वेगवेगळे फिगर आहेत. ते हे 4 प्रत्येक विभागामध्ये भाग 1, 2, 3, 4 आणि 5 या सगळ्यामध्ये 4-4 प्रश्न आहेत. म्हणजे अशा प्रकारचे 20 क्वेश्चन्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्या भौमितिक आकृती एक भाग दिला जाईल आणि दुसऱ्या भागामध्ये असे ऑप्शन दिले जातील ABCD, आणि ती भौमितिक आकृती जी आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. आता भाग 4 मध्ये आरशातील प्रतिमा आहेत. त्याच्यामुळे भरपूर सराव आरशातील प्रतिमाचा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी करावा, की जेणेकरून तुमचे जे 4 त्या ठिकाणी प्रश्न आहेत ते बरोबर येतील. 4ही प्रश्न पूर्ण आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमेतून आहेत. कारण जी आरशातली प्रतिमा असते तीच प्रतिमा पाण्यातली असते. मग या ठिकाणी आरसा ठेवलाय, कधी कधी या ठिकाणी आरसा ठेवतात, काही ठिकाणी इथंही आरसा असतो, पण या ठिकाणी आरसा आहे, म्हणजे ही जी आकृती या ठिकाणी बनेल. तर या ठिकाणी टी आहे, TBAT त्या ठिकाणी आहे. मग ही आकृती एक्झॅक्टली जी मिरर इमेज आहे, असा उलटा A
येणार नाही, म्हणजे ही आकृती येणार नाही. तर हा जो बी आहे तो असा त्या ठिकाणी म्हणजे इथं इथं बी आहे, इथं बी आहे, इथं बी आहे, म्हणजे एका अक्षरावरून त्या ठिकाणी तुम्हाला हे सहज ओळखता येईल. आता प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये आता भाग 5 मध्ये पुन्हा 4 प्रश्न असतील आणि हे 4 मध्ये लपलेली आकृती त्या ठिकाणी शोधायची. एम्बेडेड फिगर म्हणजे या ठिकाणी या ए बी सी डी ऑप्शनमध्ये ही लपलेली आकृती त्या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे. अशी कुठल्या आकृतीमध्ये ही आकृती लपलेली असेल तर पहा, इथे एक रेषा आहे, इथे आहे, इथे आहे, इथेही आहे, हिच्यात म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. पुन्हा अशी एक रेषा आहे म्हणजे इथं ती आहे, इथंही आहे, इथंही आहे. पुन्हा इथं रेषा आहे, इथं नाही, ही आकृती येणार नाही. इथं आहे, इथं नाही आहे, म्हणजे ही आकृती म्हणजे बी हा आपलं त्या ठिकाणी उत्तर असेल. सोपं असतं, फक्त त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पाहावं लागतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे भाग 5 आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जे उरलेले आहेत ते उरलेले त्या ठिकाणी विभाग त्या ठिकाणी पाहणार आहोत. आपण मानसिक जी क्षमता चाचणी आहे त्याच्यामध्ये जे येणारे प्रश्न आहेत त्याचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परिसर अभ्यासचे प्रश्न 20 त्या ठिकाणी कसे असतील ते पाहणार आहोत. नंतर अंकगणितचे 20 आणि हे 20 असे 3 व्हिडिओमध्ये हे सगळे प्रश्न कसे असतील ते त्या ठिकाणी पाहणार आहोत. 1 ते 4, 5 ते 8, 9 ते 11, 12 ते 16 आणि 20 प्रश्न, 17 ते 20 या 20 प्रश्न आपण त्या ठिकाणी आता पाहिलेले आहेत. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये EVS जो नवीन घटक ॲड झालेला आहे त्याचे जे 20 क्वेश्चन कसे असतील ते त्या ठिकाणी पाहणार आहोत. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा,